ही स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडोनच्या माध्यमातून एक दिवसाची स्पर्धा अतिशय चांगला आयोजन आपण पाहतोय जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन व ग्रामस्थ मंडळ शिरडोन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय। पहिला सामना आपण पाहिला नागाव विपक्ष आडिवली नागाव संघाने तो सामना जिंकला आणि पहिल्या फिरती दुसरा सामना आपण पाहतोय तो संदप विपक्ष घेसर स्मरणिका 11 संदप विपक्ष घेसर असा सामना आपण पाहतो। नाणेफेक जिंकली ती संदप संघानं आणि घेसर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। वैभव पाटील यांचा संघ आपण पाहतो स्मरणिका 11 त्यांच्या कन्येचं नाव आणि अतिशय लकी पॅकर्स म्हणून वैभव पाटील यांचा नेहमीच उल्लेख केला जातोय। बघा समोर आमच्या उजव्या बाजूला बघा अवेंजर गाडी आहे। प्रकाश पाटील आरसा जरा खाली करा। फुलाजी आणि नरेश आहे तिथे बघा जरा। आरसा जरा खाली करा गाडीचा। पुढची गाडी पुढची अवेंजर गाडी आहे बघा पुढे गाडी आहे। प्रकाश पाटील हा धन्यवाद। पुढचा त्या साईडचा आरसा बाजूची गाडी आहे बघा बाजूची गाडी आहे। धन्यवाद। कोण आहे आपल्या बॅक साईडला कोण आहे? अरे नमस्कार मोहित राणी साईडला कोण आहे? फुलचंद मोहित राणी नरेश साईडला फुलचंद आहेत ना? दोन प्लेयर येऊन हे घेतले घेसर संघाची सलामीची जोडी आपण पाहतो फुलचंद आणि नरेश। तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतात संघनायक विनोद पाटील या संघनायकानं गोलंदाज आपण पाहतोय ते सुभाष पाटील येत आहेत। हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो सुभाष पाटील राणा मोहर्दी विकेट। पहिला चेंडू ऑफसाइडला खेळतात चांगला फटका आपण पाहतो क्षेत्ररक्षक आपण पाहतो दूरवर स्वतः संघनायक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातो सीमारेषेवर। बघा संघनायकाची जबाबदारी विनोद पाटील आपण पाहतो सीमारेषेवर। धावा किती घेतले? धावून 3। धन्यवाद। 2 मिनिटं सुभाष 2 मिनिटं। नारिवली येथील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक सुभाष पाटील या गोलंदाजाने पटकावलं होतं। तोच गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो। संघनायकाने जबाबदारी सोपवली या गोलंदाजावर। पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यात मात्र तदनंतर गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे। स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज फुलचंद ऑफसाइडला खेळतात फक्त टॅप केलं दिशा दिली चेंडूला।
मात्र फलंदाज फुलचंद सुरक्षित पोहोचत आहेत. चांगल्या पद्धतीने इथं आपण पाहतो खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र सुभाष पाटील गोलंदाजाचा जे विचार केला तर हा गोलंदाज सातत्यानं आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. मात्र सुरुवात चांगली झाली ती घेसर संघाची. 4 धावा आपण पाहतो धावफलकावर. चांगली गोलंदाजी बघा, कमबॅक कशा पद्धतीने करावं ते गोलंदाज सुभाष पाटील या गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने दाखवून दिलंय. कारण पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, तदनंतर आपण सिंगल पाहिली, त्यानंतर आपण पाहिली ती निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुभाष राईट मोड विकेट. इथे मात्र फटका फसलाय, झेल होतं का पाहायचंय. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातो तो आपण पाहतो. स्वतः संघनायक विनोद पाटील या संघनायकाच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं इथं पतन केलं जातं. गोलंदाज आपण पाहतो सुभाष पाटील. पहिला गडी इथे बाद झालाय. फलंदाज बाद होणारे फलंदाज आपण पाहतोय. नरेश बाद झालेत. माफ करा, फुलचंद बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1/4 अशी धावसंख्या. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. हॅलो हॅलो चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ते गोलंदाज सुभाष पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून. सुभाष पाटील राईट मोड विकेट. रिव्हर्सचा वापर केला फलंदाजानं, मात्र गोलंदाज इथे यशस्वी ठरतोय. तर वैभव पाटील यांना विनंती असेल यायचं. संघाचे पॅकर्स आहेत, एक लकी पॅकर्स म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जातो. स्मरणिका 11 संदप हा संघ नेहमीच सातत्यानं इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना हातावर नियंत्रण राहत नाहीये गोलंदाज सुभाष पाटील यांच्या माध्यमातून. इथं चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पंचांनी दंडित केलंय, वाईटचा इशारा केला जातो. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 5 वर. सुभाष पाटील राईट मोड विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतात. शशिकांत पाटील येत आहेत, चेंडूचा पाठलाग करतायत. इथे मात्र रमेश पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने बॅकिंग दिले जाते. तोपर्यंत इथं 2 धावा येतात धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं इथं संपतंय आणि पहिल्या षटकाचं गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. गोलंदाज होते सुभाष पाटील. या गोलंदाजानं धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 7 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजाने दाखवून दिलंय. दोन मिनिटं थांबा, 2 मिनिटं. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो स्वतः संघनायक विनोद पाटील येत आहेत. या सीझनचा जर विचार केला आतापर्यंत 3 स्पर्धांमध्ये चॅम्पियन संघ ठरला तो संदप संघ. स्मरणिका 11 संदप संघ आपण पाहतोय. एक यशस्वी संघनायक विनोद पाटील ऑन साईडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण होते आहे. चेंडू फेक सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते.
इथे ये ना बेटा, इथे बस ना, इथे बस. जाऊ थांब बेटा जरा. रिव्हर्सचा वापर केला फलंदाजाने, मात्र गोलंदाज अतिशय हुशार आणि चाणाक्ष. स्वतः संघनायकाने जबाबदारी उचलली आहे, कारण संघनायक विनोद पाटील यांना माहीत असतं सातत्याने पहिला सामना फार महत्वाचा असतो कोणत्याही संघासाठी, कारण सामना जिंकला तर स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकून राहील, सामना गमावला तर मात्र इथून स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. समोर खेळतात, बघूया सुभाष पाटील आले, चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. पहिल्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज होते सुभाष पाटील, गोलंदाजाने धावा खर्च केला तर फक्त 7, आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत संघनायक विनोद पाटील चांगली गोलंदाजी करतात. राईट ऑन ओव्हर द विकेट, चांगली गोलंदाजी. बघा टप्पा आणि दिशेवर कशा पद्धतीने नियंत्रण राखलं जातंय. कधी वेगाने चेंडू हाताळला जातो, कधी वेगात बदल केला जातो, आणि फलंदाज पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम हा गोलंदाज करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ऑन ओव्हर द विकेट, ऑफ साईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सातत्याने फलंदाजांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज आपण पाहतो स्वतः संघनायक, जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने संघनायक पार पाडतोय, कारण आजच्या दिवसात जर विचार केला तर संपूर्ण संघ नाही आहे, मात्र संघाची जमेची बाजू काय असेल तर गोलंदाजी, आणि दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग करताना फलंदाजी सुद्धा चांगली करू शकतो हा संदप संघ. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला गेले तर चेंडू लो मॅटलँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, दुसरी धाव येते धाव फलकावर, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय, तो चौकार. रेवन देवीचा पाडा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज होते सुभाष पाटील, धावा खर्च केल्या फक्त 7. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते विनोद, यांनी धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. सुभाष पाटील राईट ऑन ओव्हर द विकेट, फ्रंट फुटला पुढे सरकले, मात्र इथं अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक किसन यांच्या माध्यमातून. विकेटचे इथं पतन होते. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला, तोच गोलंदाज इथं तिसरं षटक हाताळतो सुभाष पाटील. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, सुरुवात या गोलंदाजाने चांगली केली आहे. मात्र इथून एक चांगलं लक्ष जर घेसर संघाला संदप संघासमोर ठेवायचं असेल तर चांगली फलंदाजी सातत्याने प्रत्येक षटकामागे करावी लागेल. एक चांगली धावसंख्या उभारली तर तुम्ही नक्कीच एक चांगली लढत संदप संघासमोर संदप संघाला देऊ शकता. चांगली धावसंख्या उभारा, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करा, चांगलं क्षेत्ररक्षण करा आणि समोरच्या संघाला संघर्ष करायला लावू शकता तुम्ही. मात्र धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर घेसर संघाची किती असेल ते मात्र पाहावं लागेल. सुभाष पाटील राठ मोड द विकेट, रिव्हरचा वापर केला, यशस्वी ठरला फलंदाज, मात्र इथं आउटफील्ड थोडीशी खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो फलंदाजाच्या बॅट मधनं चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतो फलंदाजाच्या माध्यमातून इथे केली जाते, कारण घेसर संघाला धावांची गरज आहे आणि फलंदाज नक्कीच त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, कारण 45 ते 50 धावा तरी 5 षटकांमध्ये यायला हव्यात. एक चांगला संघ समोरचा संघ आपण पाहतोय संदम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो घेसर. पुन्हा एकदा रिव्हरचा वापर केलाय, मात्र चांगल्या पद्धतीने इथे पंच आपण पाहतोय संतोष पाटील घारिवले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू काटे नारिवले. लेगबाजच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. आजच्या दिवसात पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी संतोष पाटील आणि राजू काटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सुभाष पाटील राटम ओव्हर द विकेट.
इथे मात्र फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथे झेल सुटतोय. कैलास यांच्या हातून झेल सुटतोय. वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. प्रयत्न केले जातात फलंदाजांच्या माध्यमातून, मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल. सुभाष पाटील राट मोर विकेट. रिव्हरचा वापर केलाय, मात्र चांगली गोलंदाजी होते. यष्टीरक्षक बीट होतोय, मात्र तिथून चेंडू कलेक्ट करेपर्यंत चांगली गोलंदाजी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. संघनायकाने पुन्हा विश्वास दाखवला आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा सुभाष पाटील चांगली गोलंदाजी करतायत. 8 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केला. यापेक्षा चांगली गोलंदाजी कोणती असू शकते? नक्कीच चांगली गोलंदाजी. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आहे. पंच संतोष पाटील यांचा वाईडचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात धाव येते. 1+1. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 22 धावा. धावा कशाही येवत, मात्र येणं गरजेचं असेल ते घेसर संघासाठी. इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथं विसावतोय. असं वाटलं होतं की षटकार आलाय, मात्र इथून व्यवस्थित दिसत नाही. फलंदाज बाद झालाय. आतापर्यंत 2 षटकांमध्ये सुभाष पाटील गोलंदाजानं 3 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. आणि षटकाचा जरी विचार केला, पहिल्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकात सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. एकूण 2 षटकांमध्ये 14 धावा खर्च करून या गोलंदाजानं तब्बल 3 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर घेसर संघाची धावसंख्या आपण पाहतो 22. एक माफक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. मात्र इथून 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये जितक्या धावा तुम्हाला कुटता येतील तितक्या धावा कुटण्याचा प्रयत्न करा. कारण समोरचा संघ एक बलाढ्य संघ, 3 स्पर्धांमध्ये हा संघ चॅम्पियन ठरलाय, स्मरणिका 11 संदपा संघ. मात्र इथून जर तुम्ही 12 चेंडूंमध्ये चांगली सरासरी राखली तर नक्कीच एक चांगली धावसंख्या घेसर संघ उभारू शकतो. गोलंदाज तयार. सुरेश पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगात बदल केला, संत गतीने चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने इथं चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीची इथं परीक्षा घेतली जाते आणि गोलंदाज मात्र इथं नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. स्ट्राइक एंडवर आपण पाहतो फलंदाज राजाराम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज नरेश. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर ऑन साइडला खेळतायत. विनोद पाटील येतात चेंडू खाली. चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि सांघिक कामगिरी आपण पाहतो ती संदर्भ संघाच्या माध्यमातून चांगली होते. इथं जर विचार केला तर घेसर संघ एक चांगला संघ, मात्र इथं फलंदाजी पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतो ती घेसर संघाची. 45 ते 50 धावा जर कुठल्या तर नक्कीच एक चांगली लढत देऊ शकतो घेसर संघ. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एक माफक धावसंख्या, कमी धावसंख्या आपण पाहतो 23. अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत, मात्र या भरपूर चेंडूंमध्ये जे चेंडू शिल्लक असतील त्या चेंडूंमध्ये तुम्हाला धावगती वाढवावी लागेल. कारण चेंडू शिल्लक असेल अजूनही या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. एकूण चेंडू शिल्लक असतील ते तुमच्या हातात 10 चेंडू एकूण. फुलटॉस चेंडू मात्र व्यवस्थित फटका येत नाहीये, बॅटवर चेंडू येत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का पाहायचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
आणि पंचांनी इशारा केलाय तो नो चेंडू आहे. मात्र फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. बघा तिसऱ्या पंचाची तुम्ही मागणी करताय, तिसरा पंच नसेल लक्षात घ्या फक्त. धन्यवाद. दोन धावा आहेत. आणि बघा चेंडू फ्री हिट असेल लक्षात घ्या. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 25 धावा येत आहेत. हा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजांनी नोंद घ्या, गोलंदाजांनी लक्षात ठेवा. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साइडला खेळतात. लो फुलटॉस चेंडू होता मात्र त्याला दिशा दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय आणि येतोय तो चौकार. या 4 धावा घेसर संघासाठी फार महत्वाच्या असतील कारण गोलंदाजी चांगली होत असताना मात्र इथं तुम्ही तुमचं प्रदर्शन जर पाहिलं फलंदाजीच्या माध्यमातून खराब होत असताना मात्र फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून चौकार येतो. महत्वाच्या धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29 धावा. सुरेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले, समोर खेळतात, क्षेत्ररक्षक आलेत विनोद पाटील. थोडीशी जम्बलिंग होते, फंबलिंग होते. इथून मात्र 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. आता मात्र चांगल्या पद्धतीने इथे घेसर संघाचे 2 फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतात, धावफलक खालचा ठेवण्याचा प्रयत्न करतात. धावांची गरज आहे घेसर संघाला आणि प्रयत्न केले जातात त्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 31 धावा आपण पाहतो धावफलकावर. सुरेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले मात्र इथून आपण पाहतो ऑफसाईडला शशिकांत येत आहे चेंडू खाली. चेंडू अडवताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा येतात धावफलकावर. बघा खेळपट्टीवर संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय तो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. चांगला प्रयत्न केला जातो 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 33 धावा आपण पाहतो धावफलकावर. बॅकफुटला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांच्या गॅप मध्ये चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि पंचांनी इशारा केलाय तो आलाय तो चौकार. पहिला डॉट झाला ह्यो राजाराम आणि दुसरा रन आउट झाला. पहिला डॉट झाला राजाराम 2 गेला ना आणि नवला तो आउट झाला पण आपला काशीनाथ आणि हे 4 केले. 4 षटकांचा खेळ इथं संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर घेसर संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 37. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू शिल्लक असतील. मात्र 6 चेंडूंचा जर विचार केला तर घेसर संघ नक्कीच या 6 चेंडूंमध्ये धावा कुटण्याचा प्रयत्न करेल कारण एक चांगली धावसंख्या आपण पाहतो 37. मात्र अजूनही या धावांमध्ये भर घातली तर तुम्ही एक चांगली धावसंख्या आणि एक चांगलं लक्ष तुम्ही समोरच्या संघासमोर ठेवू शकता. अरविंद अरविंद 5व्या षटकाची जबाबदारी सोपवली संघनायक विनोद पाटीलने. गोलंदाज आपण पाहतो विलास पाटील गोलंदाजाला पाचारण केलंय. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 37 धावा. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा वापर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते तोपर्यंत फक्त इथं सिंगल येते. धावसंख्या 38 वर पोहोचते. धावा येवत कशाही येवत पण ते येणं गरजेचं असेल कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. इथून मात्र तुम्ही शेवटच्या षटकामध्ये काही धावा एकवटल्या तर एक चांगला धावफलक चांगली धावसंख्या तुम्ही समोरच्या संघासमोर ठेवू शकता. लक्ष चांगलं जर ठेवलं तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकता.
उलटा चेंडू ऑन साईडला भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर सीमारेषेवर तैनात. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र समोरून नकार येतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर 2 चौकार ठोकले त्या फलंदाजानं. नरेश आपण पाहतोय. विलास राईट मोड विकेट. रिव्हर्सचा वापर केला. यशस्वी ठरला फलंदाज. आपण क्षेत्ररक्षक आपण पाहतो सुभाष पाटील. थोडीशी चूक होते आणि त्या तोपर्यंत 3 धावा येत धाव फलकावर. नक्कीच या धावा फार महत्वाच्या. एक धाव शॉर्ट असेल, कमी असेल एक धाव. पंचांनी लक्ष वेधलंय कारण बॅट तुम्ही व्यवस्थित ग्राउंडिंग करायला हवी. जी पट्टी आहे ते पट्टीच्या पुढे बॅट जायला हवी. पट्टीवर मधल्या पट्टीवर जर बॅट असेल तर मात्र ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही. पट्टी तुम्हाला क्रॉसच करावी लागेल. बॅट पुढे जावी लागेल. 2च धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 41 धावा. विलास पाटील राठा मोड विकेट. इथे मात्र अपील केली जाते. पंच तटस्थ. तोपर्यंत इथे सिंगल एक भेटली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. आपल्या परीने प्रयत्न करतात मात्र मोठे फटके येत नाहीयेत. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती घेसर संघाला. इथे मात्र चांगली गोलंदाजी. बघा कशा पद्धतीने विलास गोलंदाजी करतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे धाव फलकावर. 1 to go. विलास राईट मोड विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि घेसर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय ते संदप संघासमोर. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज असेल संदप संघाला. सामन्याचे चित्र दुसऱ्या सत्रामध्ये कसं असेल ते ऐकूया आमचे सहकारी समालोचक प्रथमेश ठाकूर नेतिवली यांना. थँक्यू सो मच सर पंडितजी पाटील अँड फ्रॉम घाडिवली यांचा बुलंद आवाज मात्र खेळाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही ऐकलाय. आणि आता मात्र खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. उत्तरार्धामध्ये मात्र कोणता संघ कोणावर बाहेर ठरतोय, कोणत्या संघाचा प्रवास इथे थांबतोय, कोणता संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होतोय, अनेक प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या 30 चेंडूंवरती अर्थातच 5 षटकांच्या नंतर मात्र तुम्हाला इथून मिळतील. नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेत सकाळच्या सत्रामध्ये अर्थातच पहिल्या मॅचमध्ये तकदीर पाटील इथे उपस्थित होते आणि आता मात्र भाऊदादा आहे आणि ऋषाल आहे. नक्कीच ऋषाल एक वेगवान गोलंदाज आहे. शिरडोन संघ म्हटलं, रेग्युलर टीम म्हटलं की पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती असते आणि नुकतंच आपण तोंडऱ्याला पाहिलं तर बेस्ट बॉलर म्हणून घोषित सुद्धा झालं. तर नक्कीच एक अनेक चांगल्या अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला हा शिरडोन गाव आणि त्या गावामध्ये मात्र क्रिकेटच्या क्रीडानगरीमध्ये मात्र 40+ शिरडोन चषक 2021 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळते. तर या दरम्यान मी विनंती करेल जय गावदेवी कोळे आणि हेडुटणे संघ, जय गावदेवी कोळे आणि हेडुटणे संघ टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे लगेचच. तर नक्कीच जय गावदेव कोळेगाव संघ इथे मात्र आम्हाला जॉईन झाल्यात. तर विनंती असेल हेडुटणे टीम, हेडुटणे संघ जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे.
आणि नक्कीच जी क्रिकेटची क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळते शिरडोन गावाच्या माध्यमातून या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. 40+ क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच आझाद मैदान शिरडोन या मैदानावरती मात्र तुम्हाला 40+च्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळतात. स्पर्धेचं विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्या अर्थातच असतील माननीय अर्जुनभाई पाटील असतील, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 40+च्या संघटनेचे. त्यानंतर तकदीर शेठ काळन, माजी सरपंच हेडुटणे, विजय शेठ भोईर असतील, नक्कीच मोठ्या गावचे उद्योजक आहेत. त्यानंतर अजित शेठ पाटील असतील, कोळेगावचे उद्योजक. त्यानंतर भरतदादा पाटील असतील, ग्रामपंचायत सदस्य शिरडोन. त्यानंतर पिंटू पाटील असतील, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरडोन. अरुणा सोमनाथ पाटील शिरडोनचे सरपंच, त्यांच्या ताईंकडून सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर माननीय संदीपजी पाटील असतील, त्यानंतर जितेंद्रजी पाटील असतील, नवनाथजी पाटील असतील, सुदामजी पाटील असतील. त्यानंतर रेश्मा गुरुनाथ भोपे ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. नंतर सुभाषजी पाटील असतील. या सर्वांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं मात्र इथे या स्पर्धेला सहकार्य मोलाचं लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. नक्कीच धीरजदादा पाटील यांचं सुद्धा एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा ते आमच्यासोबत उपस्थित आहेत. नक्कीच रुशाल सुद्धा आहेत, तकदीर पाटील सुद्धा आहेत. नक्कीच प्रदीप पाटील ते सुद्धा आम्हाला आज सकाळच्या सत्रामध्ये जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच बबनजी पाटील असतील, एकनाथजी पाटील असतील, रमेशजी पाटील असतील, त्यांनी सुद्धा आपलं विशेष सहकार्य इथून दाखवलं आहे. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात संतोषजी पाटील घारिवली आणि राजू काटे नारिवली असे 2 ऑफिशियल्स आहेत मैदानाच्या आत. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. सामना सुरू आहे. स्मरणिका 11 संदप आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी घेसर टीम आहे. नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना घेसर संघाने आपण पाहिलं 43 धावा कुठल्या 44 धावांचं लक्ष मात्र उभं केलंय. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर, पहिला चेंडू लॉफ करायचा होता अलॉंग द कार्पेट, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र थांबवलाय आणि या दरम्यान आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली आहे. तर या दरम्यान माननीय सुदामजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. त्यांना विनंती असेल याच्या आणि दादा व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय. पुन्हा एकदा मैदानाकडे सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय, सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. आणि आता मात्र अशी चांगली गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना मात्र लांबवायचा आहे. ज्ञानेश्वर आहेत एक जेन्युइन ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आई गावदेवी घेसर टीमच्या माध्यमातून. कारण फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये 14 धावा अर्थात 2 चौकारांच्या माध्यमातून त्यांच्या बॅटमधून चांगलं मोलाचं योगदान राहिले आपल्या टीमसाठी. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू सलगचे निर्धाव आल्यात, डॉट बॉल आल्यात. स्ट्रायकर एंडवरती सज्ज होतील रमेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती सुभाष पाटील आहेत. लॉफ केलाय, इनफिल्डच्या वरून खेळला फटका, पॉवर प्लेचं सर्कल आहे. आणि या दरम्यान डीपमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय, अगदी सीमेच्या जवळ चेंडूची फील्ड केली. आणि यानंतर मात्र आपण पाहतोय किती धावा कंप्लीट होतील हा प्रश्न आहे. तर 3 धावा कंप्लीट केल्यात. ही फिटनेस आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की ही फिटनेस मात्र तुम्हाला जपणं गरजेचं आहे. आणि सातत्याने खेळाडू सरावाच्या माध्यमातून असेल, नंतर टुर्नामेंटच्या माध्यमातून असेल, सातत्याने खेळत असतात, आपला खेळ दाखवत असतात आणि फिटनेस मात्र जपत असतात. त्यावेळेला ऑन साइडला फटका उंचावला आणि चेंडूला मात्र पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बिग इट आउट ऑफ द पार्क. षटकार. हे षटकाराने मात्र धावफलक वेगाने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर षटकार आलाय आणि षटकार आलाय सुभाष पाटील यांच्या बॅटमधून. सुभाष पाटील नावाजलेले पंच सुद्धा आहेत. सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो, पण सध्याच्या हंगामामध्ये मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी आता
स्वतःच्या गावासाठी मोलाचं सहकार्य या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला. मात्र इथे क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउन्स कलेक्ट करतील. एकदा प्रयत्न असेल, एकदा पूर्ण केले, फेकी थोडीशी खराब, पण बॅकअप मात्र तिथे लगेचच मिळते. आणि या दरम्यान पाहतोय आपण एक धाव कंप्लीट. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑन स्कोर कार्ड 10. नक्कीच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी परिधान जे करतात त्यांचा क्रमांक इथे मात्र इनफिल्डमध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅच नक्कीच झाली असती, पण 40+ क्रिकेट आहे, याच्या माध्यमातून इतके एफर्ट्स जरी आपल्याला पाहायला मिळतात तरी मात्र भरपूर चांगले योगदान आहे आपल्या संघासाठी. कारण तिथे जर क्षेत्ररक्षकाने तो चेंडू फील्ड केला नसता तर मात्र चेंडू थांबला नसता आणि 4 धावा मात्र इथे मिळाल्या असत्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात, बिनबाद 11 धावा. आणि कौतुक करेन ज्ञानेश्वर यांचा फलंदाजी करत असताना 14 धावा. आता थोडेसे महागडे जरूर ठरले, कारण तो खराब चेंडू होता, त्याच्या विरोधात षटकार आला. नक्कीच सुभाष पाटील यांच्या बॅटमधून धावफलकावरती 11 धावा, 11 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच 11 ऐकलं की आठवण येते हार्ड हिटिंग हार्दिक पंड्या. नक्कीच IPL अर्थातच इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून लाभलेला हा आपल्याला भारतीय संघाला खेळाडू आणि त्यांचा वाढदिवस असतो 11 ऑक्टोबर 1993. हार्ड हिटिंग हार्दिक पांड्या एक स्टायलिश क्रिकेटर आणि घड्याळांवरती याचं सातत्याने भरपूर प्रेम आहे. त्यांचा वाढदिवस 11 ऑक्टोबर 1993. वळूया क्रिकेटकडे, बॅक टू दी ग्राउंड. आणि धावफलकावरती 11 धावात, 11 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि रमेश स्ट्रायकर एंड वरती, ज्यांच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 4 धावा आहेत. यावेळेला स्टेप आउट करून खेळला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, चेंडू मात्र जाईल वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. आणि चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतंय. 15 धावा धावफलकावरती, एक षटकार नक्कीच सुभाष दादांच्या बॅटमधून आला आणि रमेश दादाच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि धावफलक 15 धावा. बोलत यार, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, पुन्हा एकदा यावेळेला बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच क्रॅम्प आला, त्यामध्ये जायचंय. येस, आपण जायचं लगेचच, स्प्रे न्यायचा. आणि या दरम्यान नक्कीच मिस्टर 360 ऑफ शिरडोन, ज्यांच्या बॅटमध्ये, ज्यांच्या शरीरामध्ये, हातांमध्ये ताकद आहे मैदानाच्या चारही बाजूनी फटके खेळण्याची, आविष्कार पाटील यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. नक्कीच माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय पिंटूजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय.
अंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एन वरती सज्ज होतील रमेश. नक्कीच थोडीशी दुखापत झाली होती, पण फिटनेस मात्र सातत्याने क्रिकेट खेळत असतात आणि त्यातून मात्र फिटनेस जपावं लागतं. 2 चेंडू झाल्यात आणि एकच चौकार आलाय. धावफलक मात्र 15 स्थगित तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगला फटका या वेळेला सुरेख ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करून चौकारासाठी 19 धावा धावफलकावरती. या चौकाराच्या माध्यमातून मात्र समीकरण सोपं झालंय, कारण आपण पाहिलं 44 धावांची गरज होती आणि त्यानंतर चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र 25 धावांची इथून गरज असणार आहे. स्टेप आउट करून या वेळेला सुरेख फटका, जणू काही वाऱ्यांच्या लाटांवर स्वार होऊन मैदानाच्या दुप्पट लांब खेळलाय हा फटका. आलाय षटकार. या दरम्यान मी विनंती करेल दोन्ही संघांचे संगनायक जय गावदेव कोळे आणि हेडूटने, दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे, कारण आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करतोय आणि ही प्रथा मात्र आपल्याला कायम ठेवायची. आणि जवळजवळ आता सामना संपेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये सामन्याने पदार्पण केलंय आणि धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 25. तुषार डोंबिवली. धावफलकावरती धावा लागल्या तर 25 स्कोर कार्ड. बोललो तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र इथे उंचावलाय भरपूर. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक धमाका. रमेश यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा बिग षटकार. आणि आता मात्र विचार केला तर 19 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज, म्हणजे चेंडू मात्र जास्त झाल्यात आणि धावा कमी झाल्यात. हा चेंडू भरपूर बाहेर आहे, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. आउटसाइड द ऑप्टिक. पंचांचे दोन्ही हात समांतर जमिनीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात आणि दंडित केले गोलंदाजाला. एका धाव्याने व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर मूव्स ऑन 32 धावा. तर माननीय रणजितजी पाटील आणि माननीय अजितजी पाटील कोळेगावचे आहेत आणि त्यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. कोळेगाव शिवसेना शाखा प्रमुख माननीय रणजितजी संते साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांना विनंती असेल की आपण येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. 44 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही आपण पाहिलं तर 12 धावांची इथून गरज आहे आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला साईनात पाहायला मिळतात. तिसऱ्या षटक आणि तिसरा नवीन गोलंदाज आहे, कारण आपण सहसा पाहतो तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज येतो, पण इथे मात्र थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी वेगळी आहे, रणनीती वेगळी आहे, कारण मात्र अजूनही इथून पाहिलं तर 12 धावांची गरज आहे आणि 3 षटक शिल्लक आहेत. अर्थातच 18 चेंडू आहेत, त्यामुळे कदाचित ही रणनीती वापरली. तर बघा, कोळेगाव संघ मात्र आम्हाला जॉईन होऊन भरपूर वेळ झालाय. तर या दरम्यान विनंती असेल हेडूटने टीम, शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असणार आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असणार आहे. बोलो तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र या वेळेला ऑन साइडला सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक उपस्थित उचलतील, फेकी करतील. पर्यंत फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकेल आणि स्ट्राईक रोटेट येईल. धावफलकावरती 33 धावा, 33 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकर एंड वरती रमेश यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आल्यात आणि 24 धावा मात्र साकारल्यात. आपल्या बॅटमधून स्टेप आउट करून या वेळेला ताकदीचा पुरेपूर वापर केलाय आणि मैदानाच्या दुप्पट लांब चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
आणि षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र समीकरण सोपं झालंय, कारण डावफलक मात्र तुम्हाला वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 39 धावा आणि आता मात्र फक्त 5 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे आपला दबदबा प्रस्थापित केलाय. सुरेख ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कापड चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि डीप कव्हर्सला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकच धाव, एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 40 धावा धावफलकावरती. टीम एडुटने हा शेवटचा कॉल असेल बघा. आयोजक आम्हाला सातत्याने सांगतायत आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकर एंड वरती सुभाष पाटील रिव्हर्सचं शस्त्र बाहेर जरूर काढलं होतं, पण नक्कीच डॉट बॉलची समाप्ती झाली. तर आई गावदेवी क्रिकेट संघ हेडुटने आणि जय गावदेव कोळे या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळणार आहे. तर टॉस होईल दोन्ही संघांमध्ये आणि यावेळेला फटका उंचावलाय आणि लॉंग ऑफच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये फुला जी आहे त्यांनी या दरम्यान मिळेल ती एक सिंगल. एका सिंगलने मात्र स्कोकार्ड पुढे सरकते. धावफलकावरती 41 धावा आहेत आणि टॉस होतोय. नक्कीच माननीय संतोषजी पाटील दादांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस होतोय. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय, म्हणजेच टॉस जिंकलाय कोळेगावने. तर निर्णय असेल डिसिजन पेंडिंग असणार आहे. या दरम्यान वळूया मॅच कडे. काय परिस्थिती आहे स्कोकार्डची. तर 3 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावरती 42 धावा लागल्यात आणि अजूनही 2 धावांची गरज आहे. षटक शिल्लक आहे, तरतातच 2 म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची मात्र फक्त इथून गरज आहे. आणि सामना मात्र कुठेतरी एकतर्फा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण संदर्भ संघ म्हटलं की जवळजवळ 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतात, कारण इन्फॉर्म टीम आहे. ही संघाकडे मात्र ताकद भरपूर आहे. यावेळेला ऑन साइडला भरपूर देखना फटका, विजयी फटका आहे. 6 धावा नक्कीच मिळतील आणि या फटक्याने मात्र आपल्या टीमला अर्थातच स्मरणिका 11 संदप संघाला मात्र इथून विजय मिळाला. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम स्मरणिका 11 संदप. आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक आणि आभार व्यक्त करतो. अर्थातच आई गावदेवी घेसर संघाने तुमच्या वाटचालीसाठी पुढच्या आम्ही शुभेच्छा देतो. तर कोळे संघ आपला डिसिजन लगेचच सांगायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा, कारण बघा पहिला सामना सुरू व्हायसाठी खूप वेळ झाला होता आणि त्यानंतर मात्र आपल्याला 8 संघ आहेत आणि त्या हिशोबाने मात्र आपल्याला आज सामने कव्हर करायचे आहेत. तर बॅड लाईट मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही संघाला खेळावं लागणार नाहीये. यासाठी मात्र तुम्ही सुद्धा लाईनअप करायचं, हस्तांदोलन करूनच बाहेर यायचं. बघा ही नियमावली आणि ही शिस्त आहे क्रिकेटची. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट म्हटलं की शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय वातावरण तुम्हाला पाहायलाच मिळतं. तर माननीय वैभवजी पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं. अर्थातच ओपनिंग जोडी सलामी जोडी जी गेली होती रमेश पाटील आणि सुभाष पाटील दोघांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. माननीय वैभवजी पाटील साहेबांकडून आलाय. तर मी मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. या दरम्यान लगेचच आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू आणि ज्यांच्या बॅट मधून आल्या तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार आणि 38 धावा. टाळ्या जाऊ द्या रमेश पाटील